कंटेनर ट्रक व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये 2 जण जखमी झाल्याची घटना दिनांक 14 जुलै रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील वर्धा नदीच्या पुलासमोरील येरला फाट्यासमोर घडली। राजेश रामभाऊ ढगे वय 45 वर्ष राहणार हिंगणघाट व राजेंद्र विनय लांबडे वय 48 वर्ष असे अपघातातील जखमींची नावे आहे। प्राप्त माहितीनुसार वडकी येथील ग्रामपंचायतला कार्यरत असलेले ग्रामसेवक राजेश ढगे हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने वडकीवरून हिंगणघाटच्या दिशेने जात होते। दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील येरला फाट्यासमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाने समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला जोराची धडक दिली। यामध्ये स्विफ्ट डिझायर कारचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आहे व यामध्ये राजेश ढगे व चालक राजेंद्र लांबडे हे दोघे जखमी झाले। यावेळी महामार्ग रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना पुढील उपचारासाठी हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले। हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्यभागी असल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती। दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले व महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक रात्री 12च्या नंतर सुरळीत करण्यात आली। ही माहिती राडेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली।